मालूबाई काय झालं व? सुनंदाजी होय काय? आजी आताच मी आईले दवाखान्यातून आणलं, तिले गोळ्या दिल्या, ते झोपली. माय मला असं समजलं बाई नेहा की आईनं हिरीत जीव दिला. काऊन दिला हो बाई? सांगू आजी तुले, माझ्या आईले ते रत्नाबाई बोलली ना. रत्नाबाई बोलली तर हिरीत उडी मारा लागते का? एवढं काय टेन्शन आलं होतं? आजी माझ्या आईनं रत्नाबाई कडून 1 लाख रुपये घेतले होते. 3 महिन्यापासून ते रत्नाबाई माझ्या आईच्या मांग सारखी लागली होती. पैसे दे पैसे दे पैसे दे म्हणून तिला टेन्शन आलं असं. माझ्या आईनं लय मेहनत केली, पैसे जमा केले, पण 1 लाख रुपये काही जमा होऊन नाही राहिले. जस्ट टेन्शन घेतलं आईनं, म्हणून आईनं हिरीत उडी टाकली. माय नेहा विहिरीत पाणी लई होतं का? नाही बाजी, थोडंसंच पाणी होतं, म्हणून तिचा जीव तरी वाचला. कायले असं करा माय? जीव का स्वस्त आहे का? घेतले ना आता हातपाय तोडून. बरं झालं सगळ्या लोकांना माझ्या आईले लवकर विहिरीतून काढलं, नाही तर आज मला आईच नसती आजी. बरं झालं तिले लवकर प्रायव्हेट दवाखान्यात नेलं, म्हणून तिचा जीव तरी वाचला. त्या डॉक्टरनं माहित आहे का, हा एवढी मोठी सलाख टाकली हो तिच्या पायात. हा चुप बस. ते पते रत्नाबाई आजी. माय मला समजलं हिने हिरीत उडी टाकली म्हणून मी पाहायला आली हो बाई. मालूबाई ते रत्नाबाई पाहायला आल्या ना, जराशा उठून बसा. नाही मालूबाई, मी सहज म्हटलं हो बाई पैशाचं. आता पैसे असले तुझ्या अंगावर तर म्हणणार पण नाही काय. तुझ्या एवढं मनाले लावून घेतलं हो बाई, आणि थोड्याशा गोष्टीसाठी काय हिरीत उडी टाकत असते का? जाऊ द्या बाई, पैसे द्यायचे असन तर द्या, नाही तर नका देऊ बापा. पा मालूबाई, रत्नाबाईने तुमचे 1 लाख रुपये माफ केले. आता टेन्शन नका घेऊ कायचं. अन याच्या पुढे किती काही जर संकट आलं तर जीवाचं असं काही करावं नाही. खरंच का हो, तू मला 1 लाख रुपये माफ केले. हा धन्यवाद बाई, लय चांगली हसू तू. आई ते 1 लाख रुपये तर माफ झाले, पण तू त्या विहिरीत पडल्याच्या ना तुला प्रायव्हेट दवाखान्यात इलाजासाठी नेलं. तुझ्या पायात एवढी मोठी सलाख बसवली, त्या दवाखान्यात 3 लाख रुपये खर्च आला. ते 3 लाख रुपये मी ना सरपंचाकडून व्याजाने आणले. त्याचं काय आता? 3 लाख रुपये? हो,